खेळाडू जात असताना दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा. दोन्ही संघांचा एक एक प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं टाकायची आहेत. जर ही 3 षटकं टाकण्यासाठी आपण 16 मिनिटं लावलीत तर अंतिम षटकासाठी आपल्याला जो सर्कलच्या बाहेर जो खेळाडू ठेवलेला आहे तो एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या समवेत या स्पर्धेला सुरुवात करतोय. आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिला सामना लक्ष 11 दोकोडे विरुद्ध प्रथम नितेश कडू पुरस्कृत दोकोडे नंबर 2 या संघांमध्ये. सलामीसाठी दोकोडे नंबर 2 प्रथम नितेश कडू पुरस्कृत या संघाच्या वतीनं 2 फलंदाज मैदानाकडे जात आहेत. या स्पर्धेसाठी या सामन्यासाठी काही रणनीती आखल्या जात आहेत की हे जे चषक आहे हे आपल्याच संघ मालकाच्या घरात जावं, यासाठी हा रणसंग्राम इथे रंगणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही दिलेल्या निमंत्रणाचा सस्नेह स्वीकार करताना सन्मान्य पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सन्मान्य पाहुण्यांमध्ये आपण सन्मान्य अभिलाष दादा माळवी, त्याचप्रमाणे सन्मान्य शिवप्रसाद तोडणकर साहेब, राजेशजी दरडगिगे साहेब, रमेशजी म्हात्रे साहेब, किशोरजी तोडणकर साहेब, विष्णू पाटील साहेब, सुरेंद्रजी म्हात्रे साहेब, रुफेशजी म्हात्रे साहेब, महादेवजी कडू साहेब, त्याचप्रमाणे नितीन गावण सर, वैभवजी डाके, सुरेशजी म्हात्रे, सुहासजी भगत, विनोदजी म्हात्रे, किशोरजी पाटील आणि नितेशजी कडू या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं या क्रिकेटच्या पंढरीमध्ये, या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आणि आपल्याला दोकोडे मांडवा प्रीमियर लीगच्या वतीनं, या सर्व खेळाडूंच्या वतीनं, या सर्व आयोजकांच्या वतीनं धन्यवाद सुद्धा देतो. त्याचप्रमाणे सन्मान्य विजयजी म्हात्रे साहेब, राजनजी नाईक साहेब आणि दर्शनजी म्हात्रे साहेब यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. खेळाला सुरुवात होत आहे. अनेक बक्षिसांची खैरात, बक्षिसांची लयलूट या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. कोणत्याही स्वरूपाचा रिव्ह्यू इथे दिला जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. लागोपाठच्या 3 या सामन्यासाठी ना, संपूर्ण स्पर्धेसाठी राजेशजी दरडगे या सामन्यासाठी लागोपाठच्या 3 षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सर्व फलंदाजांना ही सुवर्ण संधी. पॉवर प्लेचं हे षटक वेळेला सुरुवात होते, खेळाला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय की लेट्स प्ले. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण दोकोडे मांडवा प्रीमियर लीग 2024च्या या पहिल्या चेंडूचं. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, आखूटप्प्याचा चेंडू पडल्यानंतर या मातीच्या विकेटवर फलंदाजांना संभ्रमात टाकतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. तोपर्यंत मात्र ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती, ज्याप्रमाणे सुरुवात अपेक्षित होती, अगदी तीच सुरुवात या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू गुडलेन स्पॉटवर, चेंडू एक अनएक्सपेक्टेड बाउन्स होतोय. चेंडू बॅटच्या अस्पष्ट कडेला स्पर्श करतोय. यष्टीरक्षकाला चकून चेंडू घोषित जागेमध्ये जातोय. एका धावेनं संघाचं खातं खोललं जात आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी या स्पर्धेच्या निमित्तानं गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. डाव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या डावीकडच्या बाजूनं लेफ्ट आर्म राऊंड विकेट पद्धतीने मारा. इथे मात्र सुवर्ण संधी होती. ही संधी दवडली जाते. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जात होता, परंतु चुकी होते आणि चुकीला कधीच माफी नसते. यावेळेस मात्र चेंडू हातामधून निसटतो आणि याचा फायदा होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आपण कल्पेशला पाहतोय. रोशन आणि करण तोडणकरची ही जोडी. करण तोडणकर विषयी सांगायचं झालं तर आपल्या पंचक्रोशीतील असा हा खेळाडू
पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. चेंडू एका टप्प्यानिशी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांना अगदी बागेमध्ये सहज टहळणी करावी, अगदी त्याच पद्धतीने ही धाव सुद्धा पूर्ण केली. एका धावेनं संघाचं धाव खातं पुढे सरकलं. तीन धावा स्कोर शीटवर लागलेले असताना अपेक्षेप्रमाणे जी कामगिरी त्याच्यावर सोपवली होती ती कामगिरी यावेळेस करताना पाहायला मिळतोय. चेंडू जोरदार टोळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटला मिस करतोय आणि यष्टांवर आढळतोय. पहिला फलंदाज पहिला मोरा घालत होतोय. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आरडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या सामन्यासाठी असेल. त्याचप्रमाणे विकेटच्या हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अगदी बक्षिसांची खैरात या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानामध्ये आपण पाहतोय. वैयक्तिक स्वरूपाची ही पारितोषिक गोलंदाजाला पाहतोय आपण. मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना कल्पेशला अतिशय सुंदर अशी गोलंदाजी क्लीन बोल्ड या स्वरूपात फलंदाज रोशनला त्याने माघारी पाठवलं. रोशनने केवळ 2 धावांचं योगदान 4 चेंडूंचा सामना करताना आपल्या संघासाठी योगदान दिलं. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो सुबोध कडून फार मोठी अपेक्षा असेल, कारण रोशन बाद झाल्यानंतर मात्र मोठी जबाबदारी त्याच्यावर येऊन पोहोचते. यावेळचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळतोय तो लॉंग ऑफ बाउंड्री रिजनला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूचा पाठलाग करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगली फेकी होते. तोपर्यंत मात्र हे षटक संपल्याची खूण पंचांच्या माध्यमातून होते. हे षटक संपतंय. एक षटकाचा खेळ संपल्यानंतर एक फलंदाज बाद झाला आणि संघाची धावसंख्या पाहिली तर केवळ 4. अपेक्षेप्रमाणे ज्या जबाबदारीसाठी कल्पेशला पाचारण केलं होतं लक्ष 11 डोकोड या संघाच्या कर्णधारांना, अगदी त्या कामगिरीला किंवा त्या जबाबदारीला न्याय अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होते. कारण केवळ 4 धावा खर्च करतोय. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की फलंदाजांना सुवर्ण संधी असते मोठे फटके खेळण्याची, परंतु इथे मात्र अचूक टप्पा, योग्य दिशा आणि या योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर असलेलं वेगाचं नियंत्रण, अतिशय या तिघांचा या त्रयींचा योग्य तो असा समतोल समन्वय साधताना गोलंदाजी केली जाते. खेळाची दरम्यान 5 मिनिटे संपतायत. खेळाची 5 मिनिटे संपल्यानंतर एक षटक संपूर्ण होते. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं टाकायची आहेत. याची गोलंदाजी करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं नोंद घ्यायची आहे. 20 मिनिटांमध्ये ही 4 षटकं टाकायची आहेत. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी दिला जाईल. जर 3 षटकं आपण 15 मिनिटांमध्ये टाकली नाही तर पेनल्टी दिली जाईल. हा चेंडू पुन्हा एकदा, यावेळचा चेंडू अंतरात खेळला मिडविकेट पाटीलांच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चांगला झेल टिपतोय. फलंदाज क्रमांक 2 अर्थात सुबोध सुद्धा बॅक टू द पॅव्हिलियन. त्याच्यानंतर सूचना असेल ती चेरी बी आणि बालाजी गोटफ्राम या 2 संघांना आपण आपली प्लेइंग 11 इथे सादर करायची आहे. खेळाडूंची लिस्ट आपण इथे सादर द्यायची आहे. दोन्ही संघांना सूचना असेल चेरी बी आणि बालाजी गोटफ्राम. तर निश्चितच चांगली गोलंदाजी अगदी निखिल सुद्धा करतोय. पहिल्या चेंडूवर अखुटप्प्याचा चेंडू होता, जोरदार मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला असलेला क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी न करता एक अतिशय सुंदर असा झेल टिपतोय आणि फलंदाज सुबोधला सुद्धा माघारी परतवतोय. त्याच्या जागी नवीन फलंदाज येतोय अतुल. करणला मात्र नॉन स्ट्राईक एंडवरच राहावं लागेल. स्वतः कर्णधार यावेळेस सलामीसाठी आला होता. आपण ऑप्शन मध्ये पाहिलं होतं करणला एक तुल्यबळ असा संघ त्याने निवडला या स्पर्धेसाठी. उलटा स्वरूपाचा चेंडू, पंचांचा इशारा, हा चेंडू बिमार असल्याचा येतोय.
एक धाव सहज पूर्ण केली जाते. पंचांचा इशारा, चेंडू अवैध असल्याचा येतोय. अवांतर स्वरूपानं संघाचा धाव फलक पुढे सरकतोय. अशा तब्बल 2 धावा मिळतात त्या संघाला. प्रथम कडू या संघाला 2 धावा अगदी बोनस या स्वरूपात मिळतात. फ्री हिटचा इशारा असेल आणि ती संधी असेल ती निश्चितच करणला. करण कशा पद्धतीने या चेंडूचा समाचार घेतोय, कारण करणवर मोठी जबाबदारी आहे या सामन्याची, या संघाची सूत्र हलवण्याची. हा चेंडू उलटा स्वरूपाचा चेंडू, अपेक्षेप्रमाणे चेंडूला टोळवला जातोय. आमच्या मान्यवरांना सलामी देण्याचा तारखेला संपूर्ण भारत अगदी श्रीराममय होऊन गेलं होतं. आपलं जे स्वप्न होतं 500 वर्षांपूर्वीचं, ते स्वप्न श्रीराम प्रभूच्या मंदिरानं अयोध्येमध्ये पूर्ण झालं. पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळचा हा चेंडू खोलातला चेंडू होता. अगदी सुरक्षित पद्धतीने अलॉंग द कार्पेट चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळला जातोय. अतिशय सुंदर असा फटका, कलात्मकतेचा फटका होता. एका धावेनं संघाचा धावफलक पुढे सरकला. तत्पूर्वीचा तो चेंडू होता उलटा स्वरूपाचा फ्री हिटचा तो चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेला चेंडूला टोळवलं गेलं होतं षटकारांसाठी. त्याच्यानंतर एक एकेरी धाव. अतिशय चांगल्या अशा क्रिकेट आपण पाहतोय. वेळचा हा चेंडू, टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूचा बदला करतोय. हा प्रयत्न अपुरा ठरला. मात्र अगदी वेगानं धावफलक पुढे सरकलं. ज्या कामगिरीसाठी अतुलला विश्वासानं पुढे केलं, अगदी ती कामगिरी तो इथे अगदी लीलया पार पाडतोय. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खेळतोय. चेंडू लॉंग ऑफ लाईनच्या दिशेला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार लगावल्यानंतर तिसरा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याच्या इराद्यानं इथे फटका खेळला गेला होता. परंतु या फटक्यामध्ये टायमिंग किंवा वेळेचं जे समन्वय होतं ते योग्य नव्हतं. चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागतोय. बराच काळ चेंडू हवेमध्ये राहिल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला आणि चेंडू मात्र जमिनीला बुधान झाला. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज सुधीर आपल्या अनुभवाचा फायदा निश्चितच आपल्या संघासाठी सुधीर करून घेतील का, किंवा अगदी जी फटकेबाजी, जी लय त्यांना या सामन्यासाठी सापडलेली पाहतोय आपण, ती फलंदाज अतुलला ती लय पुन्हा एकदा तो पुढे नेतोय का. यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न निश्चितच आपल्या अनुभवाचा योग्य असा समतोल किंवा योग्य असा वापर करतोय आणि चेंडू मात्र फलंदाजाला चकवतोय. एका धावेने संघाचा धावफलक पुढे सरकतय. संघाची धावसंख्या पाहिली तर 27 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना यावेळचा हा चेंडू निश्चितच चेंडू सोडला पूर्वानुमानानुसार. पंचांचा इशारा, चेंडू स्क्वेअर असल्याचा आला. अवांतर स्वरूपानं संघाच्या खात्यामध्ये भर झाली. संघाची धावसंख्या या एका धावेने पुढे सरकली
28 धावा, दोन फलंदाज बाद 28 धावा आणि तिसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू. उलटा स्वरूपाचा चेंडू, अपेक्षेप्रमाणे या चेंडूला निश्चितच सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा जो प्रयत्न होता तो अपयशी ठरला, परंतु त्याला साथ मिळाली ती क्षेत्ररक्षकांची. चेंडू सीमारेषा पार होतोय, चौकार. चौकारानंतर मात्र निश्चितच ज्या चेंडूवर सीमारेषेचा चेंडू पलीकडे जाण्याची मोहर लागली होती, अखेर ती मिळते. चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन सुधीर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. फलंदाजाला आक्रमक फटके खेळण्याची कोणती संधी मिळत नाही आहे, परंतु प्रत्येक गोलंदाजाला अपेक्षित असते ती साथ, ती म्हणजे आपल्या क्षेत्ररक्षकांकडून ही साथ मात्र त्याला मिळत नाही आहे. आणि अशा वेळी मात्र चेंडू यावेळेस क्रीजवरच लढतोय, तोपर्यंत मात्र एक धाव सहज पूर्ण होते. करण तोडणकर यावेळेस ऑन द स्ट्राईक येतोय. यावेळेचा हा चेंडू खोलातला चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न, चेंडूला केवळ दिशा दिली जाते. मिड विकेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या मधोमध क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, हुलकावणी देण्याचा प्रयत्न होतोय, तोपर्यंत मात्र अगदी सहज एक धाव पूर्ण होताना संघाची धावसंख्या एका धावेने पुढे सरकली. संघाची धावसंख्या पाहिली तर 34 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस अशी स्थिती. आपण प्रथम कडू पुरस्कृत धोकोडे नंबर 2 या संघाचे लक्ष 11 धोकोडे आणि प्रथम कडू पुरस्कृत धोकोडे या दोन संघांच्या दरम्यान हा सामना रंगलेला पाहतोय. आपल्या अनुभवाचा पूर्णपणे उपयोग आपल्या संघासाठी करताना सुधीर यावेळेस मैदानामध्ये पाहतोय. 7 ते 8 पावलांचा गोलंदाजीचा रनअप आहे. पंचांच्या डावीकडच्या बाजूने गोलंदाजी करतोय हा चेंडू. यावेळचा चेंडू पूर्वानुमानानुसार सोडून दिला. पंचांनी मात्र आपल्या सांकेतिक खुणेमध्ये जमिनीला समांतर हात फैलावताना आमच्या दिशेला वळताना सांगितलं की हा चेंडू स्वेर आहे आणि अवांतर स्वरूपानं संघाचा धावफलक पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या एका धावेने पुढे सरकली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हा चेंडू. उलटा स्वरूपाचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातो, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडूला अडवण्याचा यशस्वी प्रयत्न होतोय. निश्चितच या चेंडूला झेल करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, कारण कदाचित हा चेंडू झेल टिपण्याच्या नादामध्ये आपण सीमारेषा ओलांडली असती असा काहीसा अंदाज त्यानं लगावला होता आणि म्हणूनच चेंडूला अगदी हवेमध्ये सूर लगावून अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. चेंडू निश्चितच सीमारेषेच्या पलीकडे जाणारा ठरला असता, परंतु अगदी भिंतीप्रमाणे क्षेत्ररक्षक चेंडूवर आला आणि केवळ 2च धावा या चेंडूवर मिळाल्या. संघाचा धावफलक 2 ने पुढे सरकला. संघाची धावसंख्या पाहिली तर 36. 3 धावांचा खेळ संपला. वेळ खेळाची एकूण 14 मिनिटं संपताना आपण पाहतोय. मी पुन्हा एकदा विनंती करतोय चेरीबी आणि बालाजी गोट फार्म या दोन संघांना की आपण आपली प्लेइंग 11 सादर करायची आहे. बालाजी गोट फार्म यांच्याकडून प्लेइंग 11 सादर झालेली आहे, तेव्हा चेरीबी आपली प्लेइंग 11 आपण द्यायची आहे. अंतिम षटक असेल 14 मिनिटांमध्ये. इथे 3 षटकांचा खेळ झालेला आहे, त्याच्यामुळे शेवटच्या षटकासाठी कोणतेही पेनल्टी नसणार आहे. जर आपण 16 मिनिटांमध्ये जर 3 षटकं टाकली असते तर निश्चितच आपल्याला एक खेळाडू आपण सर्कल मध्ये घ्यावा लागला असता. यावेळचा हा चेंडू असेल. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी कुशल. यावेळचा चेंडू स्लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू अडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला तकून चेंडू सीमारेषेच्या पार होतोय. निश्चितच श्रीराम प्रभूंचं आपण घरोघरी पताका लावून झेंडे लावून गुढ्या उभारून स्वागत केलं होतं. यावेळचा हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे अवंत राहील. अतुलच्या बॅट मधून सीमारेषा पार होतोय षटकार. या धावसंख्येवर जात आहे. इथे मात्र लक्ष 11 धोकोडे या संघानं करण तोडणकरचा अभ्यास केला होता आणि पेपर मात्र आला तो अतुलचा. अतुलनं मात्र आक्रमक फलंदाजी केली.
तब्बल त्याने आपल्या बॅटमधून 4 षटकांची लयलूट सुद्धा केली. अशी आक्रमक फलंदाजी अतुलच्या माध्यमातून पाहतोय. करण तोडणकर यावेळेस स्ट्राईक एंडवर जातोय. आपल्या पंचक्रोशीतील एक चांगला नावाजलेला खेळाडू, ज्या खेळाडूनं अगदी कमी वयातच अल्पावधीतच आपल्या नावाची चर्चा संपूर्ण अलिबाग क्रिकेट विश्वामध्ये घ्यायला लावली होती असा हा खेळाडू. उलटा स्वरूपाचा चेंडू मारण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. पंचांचा इशारा, चेंडू स्क्वेअर असल्याचा, वाईड बॉल असल्याचा, अवांतर स्वरूपाची एक धाव आणि 22 स्वरूपाची धाव, अशा 2 धावा स्कोर शीट वर इथे घेतल्या जात आहेत. संघाचा धावफलक 2 ने पुढे सरकलं. 49 धावा. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू, खोलातला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, अगदी ज्याप्रमाणे खणून काढावा एखादा दगड मातीत रुतलेला, अगदी त्याप्रमाणे या चेंडूला खणून काढलं जात आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. दरम्यान अर्धशतक लागतंय ते प्रथम कडू या संघाचं धोकोडे मांडवा प्रीमियर लीगच्या या पहिल्या सामन्यामध्ये. प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांच्या या सामन्यामध्ये संघाची धावसंख्या 50 वर स्थिरावलेली असताना पुन्हा एकदा हा चेंडू, उलटा स्वरूपाचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र फंबलिंग होत आहे. रनआउटची संधी आणि या संधीचं सोनं केलं जात आहे. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन धावत या स्वरूपात. अतुलने चांगली फटकेबाजी केली. नावाप्रमाणे अतुलने अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. करण तोडणकर अतुल बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय आणि या शेवटच्या चेंडूवर एक मोठं आक्रमण करतोय. 6 धावांना संघाची समाप्ती करतोय. निश्चितच या षटकाराने संघाची धावसंख्या होते ती 56-57 धावाचं हे लक्ष्य कंपल्सरी अलीकडे सगळीकडेच कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम असतो. त्या नियमानुसार आपल्याला 57 धावा जमाव्या लागतील जर या सामन्यामध्ये पहिला विजय आपल्या नावावर नोंदवायचा असेल. लक्ष्य 11 धोकोडे 4 षटकांमध्ये या संघाला. तत्पूर्वी आम्ही केलेल्या विनंतीला सन्मान देताना, आम्ही केलेल्या निमंत्रणाचा सस्नेह स्वीकार करताना व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पाहुणे यांचं आपण स्वागत करणार आहोत. मी धोकोडे मांडवा प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या वतीनं विनंती करतोय की आपण स्वागत करणार आहोत. 56 धावा झालेल्या आहेत. 57 धावांची आवश्यकता आहे ती जिंकण्यासाठी लक्ष्य 11 धोकोडे या संघाला. मी प्रेक्षकांमध्ये सन्मान्य जयरामजी म्हात्रे, त्याचप्रमाणे विजयजी म्हात्रे, देवेंद्रजी भगत, सुरेंद्रजी भगत, किशोरजी म्हात्रे या सर्व मान्यवरांना मी आपला सन्मानपूर्वक विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा. या स्पर्धेसाठी प्रमुख उद्घाटक म्हणून आपल्या व्यस्त कार्यक्रमातील अमूल्य असा वेळ खर्च करताना सन्मान्य अभिदादा माळवी साहेब येथे उपस्थित झालेले आहेत. मी सन्मान्य शिवप्रसादजी तोडणकर साहेब यांना विनंती करतो, धोकोडे ग्रामपंचायतचे माजी सदस्य यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रेमाचं प्रतीक असले पुष्पगुच्छ देऊन सन्मान्य अभिदादा माळवी यांचं
या स्पर्धेची आठवण म्हणून मायेची उबदार शाल त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं यथोचित मान सन्मान आणि स्वागत करावं. मी सन्मान्य शिवप्रसादजी तोडणकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या व्यस्त कार्यक्रमातील अमूल्य असा वेळ खर्च करताना केवळ आणि केवळ आपणावर असलेलं प्रेम इथे व्यक्त करताना इथे उपस्थित झालात त्याबद्दल आपलं यथेच्छ स्वागत आणि सन्मान. एक नाव चेंज करायचं ना 11 द्यायची पहिली. सन्मान्य या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुण्यांच्या समवेत शिवप्रसादजी तोडणकर साहेब माजी सदस्य दोकोडे ग्रामपंचायत इथे उपस्थित झालेले आहेत. मी सरगम विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शिवप्रसादजी तोडणकर साहेब यांचा दोकोडे मांडवा प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपल्या व्यस्त कार्यक्रमातील अमूल्य असा वेळ खर्च करून इथे उपस्थित झालात आणि आम्हावर प्रेम व्यक्त केलं, आम्हाला मार्गदर्शित केलं, आम्हाला प्रोत्साहित केलं, आम्हाला उत्तेजित केलं त्याबद्दल आपलं सहर्ष स्नेह स्वागत. त्याच्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय राजेजी दर्डिगे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी सरगम यांनाच विनंती करेन की आपण सन्माननीय राजेजी दर्डिगे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय राजेजी दर्डिगे यांचं यथेच्छ स्वागत आणि सन्मान करावं. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आपण या कार्यक्रमाला आपण इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला उपकृत केलं, आम्हाला प्रोत्साहित केलं त्याबद्दल या प्रेमपूर्वक आम्ही आपलं स्वागत करतो. त्याचा आपण या स्वागताचा आपण स्वीकार करावा. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय रमेशजी म्हात्रे यांचं स्वागत करण्यासाठी यश कडू यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रमेशजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत करावं. पहिल्या चेंडूवर इथे फलंदाज बाद होतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करंटच्या माध्यमातून या सामन्यासाठी ज्याप्रमाणे कर्णधारांना कामगिरी करायला अपेक्षित असते अगदी तीच कामगिरी आपण मैदानामध्ये पाहतोय. साहेब यांना पाहतोय. आपण सन्मानपूर्वक विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. सन्माननीय सखारामजी म्हात्रे. त्याच्यानंतर किशोरजी तोडणकर साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन संकेत यांना विनंती करतो की आपण किशोरजी तोडणकर साहेब यांचं यथेच्छ मान आणि स्वागत करावं. त्याच्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय विष्णूजी पाटील साहेब, मी पंकज भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विष्णू पाटील यांचं स्वागत करावं. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. यावेळचा चेंडू पंचांचा इशारा स्वर असल्याचा सन्माननीय विष्णू पाटील साहेब यांचं आपण यथेच्छ स्वागत आणि सन्मान करतो आहोत पंकज यांच्या शुभ हस्ते. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सुरेंद्रजी म्हात्रे साहेब, मी अभिषेक कडू यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुरेंद्र दादा म्हात्रे यांचं स्वागत करावं. सन्माननीय वसंतजी पाटील साहेब, मी प्रेक्षकांमध्ये आपल्याला पाहतोय. आपल्याला सन्मानपूर्वक विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय रुपेशजी म्हात्रे,
मी सागर पाटील यांना विनंती करतो की आपल्या सागर भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रुपेशजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत करावं. मी रुपेशजी म्हात्रे यांचं स्वागत करण्याची विनंती सागर भगत यांना करतोय. छायाचित्रकार आपण हा क्षणचित्र आपण घ्यायचा आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य महादेव कडू आपल्या दकोडा मांडवा प्रीमियर लीगच्या वतीनं मी विनंती करतोय की प्रशांत गावण यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण महादेवजी कडू यांचं स्वागत आणि सन्मान करावं. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. महादेव कडू यांचं स्वागत आपण आपल्या शुभास्ते करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर यांच्यामध्ये सन्माननीय नितीनजी गावण साहेब हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. मी संकेत मंत्री यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण नितीनजी गावण साहेब यांचं स्वागत करावं. व्यासपीठावर उपस्थित झालेले सन्माननीय नितीन गावण यांचं स्वागत आपण आपल्या शुभास्ते करावं. संघाची धावसंख्या होते सौरभ 4 धावा झालेल्या आहेत आणि एक फलंदाज बाद, एक षटक पूर्ण. अगदी ज्याप्रमाणे लक्ष बी या संघाची गोलंदाजी झाली होती, लक्ष 11 दोकोडे या संघाची गोलंदाजी, पहिलं षटक, एक फलंदाज बाद आणि 4 धावा, अगदी त्याचप्रमाणे अगदी जशाच तसं उत्तर करण तोडणकरच्या गोलंदाजीतून पाहतोय आपण. त्याच्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य वैभव डाके साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो की संकेत किल्लेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते खऱ्या अर्थानं आपल्यासारखे व्यक्तिमत्व जेव्हा व्यासपीठावर येतात आणि त्यांचा किंवा तुमचं स्वागत किंवा सन्मान करण्याचं भाग्य हे आम्हाला लाभतं, याच्यामध्येच आम्ही आमचा सन्मान समजतो. आणि म्हणूनच प्रेमपूर्वक अशा फुलांनी आणि मायेच्या उपदेश शालेनं अगदी ज्याप्रमाणे थंडीमध्ये कडाक्याच्या थंडीत एखाद्या उन्हाची सुगंध झालर आपल्याला लाभत असते किंवा उन्हाचा जो त्याच्यानंतर विनंती आहे ती चेरीबी विरुद्ध बालाजी गोट फार्म दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी पॅनल पाशी यावा. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो आयोजकांच्या वतीनं किशोरजी तोडणकर काकांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण सुरेशजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत करावं. सन्माननीय सुहासजी भगत साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो किशोरजी तोडणकर साहेब यांना की आपल्या शुभास्ते आपण दादांचं स्वागत करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य विनोदजी म्हात्रे साहेब हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. मी सरगम घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण विनोद म्हात्रे यांचं स्वागत करावं. विनोदजी म्हात्रे त्याचप्रमाणे सन्मान्य विजयजी म्हात्रे साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी सरगम यांनाच विनंती करेन की आपल्या शुभास्ते सन्मान्य विजयजी म्हात्रे साहेबांचं आपण स्वागत करावं. सन्मान्य विजय म्हात्रे यांचं आपण स्वागत करावं. अतिशय सुंदर असं झेल आपण
स्क्रीनला पाहतोय. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य किशोरजी पाटील यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत. मी सरगमला विनंती करेन की आपल्या शुभास्ते किशोरजी पाटील साहेबांचं आपण स्वागत करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य राजनजी नाईक साहेब यांचं सुद्धा आपण स्वागत करावं. राजनजी नाईक साहेब हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करावं. मी सन्मान्य शिवप्रसादजी तोडणकर साहेबांना विनंती करतो की आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करावी. नाणेफेकीचा कॉल केला जातोय चेरेबी आणि बालाजी गोट फ्रॉम रियान 11 या दोन संघांच्या दरम्यान. मैदानावर सामना चालू आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान व्हावा याच अपेक्षेनं आपण इथे त्यांचं सर्वांचं स्वागत झालेलं आहे. तरी सुद्धा नाणेफेकीचा कॉल केला जातोय इथे सन्माननीय शिवप्रसाद तोडणकर साहेब यांच्या माध्यमातून. बालाजी गोट फार्म आणि चेरी बी या दोन संघांच्या दरम्यान हा दुसरा सामना आहे आजच्या दिवसातील आणि या दोकोडे मांडवा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं. सन्मान्य दर्शनजी म्हात्रे साहेब हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. सन्मान्य जयरामजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी किशोरजी तोडणकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते करावं. संघाची धावसंख्या झालेली आहे 5. सन्मान्य राजन नाईक हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. मी सरगम यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण राजनजी नाईक साहेबांचं स्वागत आणि सन्मान करावं. बालाजी गोट फार्म नाणेफेकीचा कॉल जिंकतोय आणि नाणेफेकीचा कॉल सन्मान्य वसंतजी पाटील साहेब हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आपण करणार आहोत. मी विनंती करतो अंकित यांना की आपल्या शुभास्ते आपण वसंत काकांचं स्वागत करावं. खऱ्या अर्थानं सन्मान्य राजनजी नाईक साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी सरगम यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते या स्पर्धेच्या निमित्तानं अर्थातच दोकोडे मांडवा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या निमित्तानं आपण दादांचं स्वागत करावं. खऱ्या अर्थानं आपल्यासारख्या सन्मान मूर्तींचं स्वागत आणि सन्मान होणं तेही आमच्या हातून हेच आमचा सन्मान आम्ही समजतो आणि म्हणूनच सन्मानपूर्वक सन्मान हा आपण स्वीकारा अशी आपण सन्मानपूर्वक विनंती या दोकोडे मांडवा प्रीमियर लीगच्या वतीनं आपणास करतो. सन्मान्य सखाराम म्हात्रे काका हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. मी आपणास सन्मानपूर्वक विनंती करतो की आपल्या शुभास्ते मी सरगम यांनाच विनंती करेन की काकांचं आपण मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. सरगम यांच्या शुभास्ते आपण सखारामजी म्हात्रे काका यांचं स्वागत करतो आहोत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करतो. अनाहूतपणे ज्या मान्यवरांचं स्वागत इथे राहिलं असेल त्यांचं सुद्धा शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि आपण सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित झालात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि आपणास धन्यवाद सुद्धा देतो. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या कार्यक्रमातील अमूल्य असा वेळ खर्च करून केवळ आणि केवळ क्रिकेटवर असलेलं प्रेम, आपल्या खेळाडूंवर, आपल्या विभागातील खेळाडूंवर असलेलं प्रेम दर्शवण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शित करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सन्मान्य आजच्या कार्यक्रमाचे आजच्या सामन्यांचे प्रमुख उद्घाटक या दोकोडे मांडवा प्रीमियर लीगचे प्रमुख उद्घाटक सन्मान्य अभिदादा माळवी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी दादांना विनंती करतो की सर्व उपस्थित खेळाडू आणि
व्यासपीठाला आपल्या दोन शब्दांनी मार्गदर्शित करावं. मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी दादांना विनंती करेन. उपस्थित व्यासपीठ आणि धोकोडे प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाला तुम्ही लोकांनी जी सुरुवात केलेली आहे ते तुमचं पहिलं सर्वांचं अभिनंदन करतो. कारण ज्या प्रकारे पहिल्या पर्वाचा शेवट झालेला त्यामुळे दुसरं पर्व सुरू होईल का नाही ही शंका होती. परंतु तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन ज्या प्रकारे दुसऱ्या पर्वाला सुरुवात केलेली आहे म्हणून परत एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. आणि ह्याच खेळीमेळीच्या वातावरणात तुम्ही आणखीन पुढल्या वर्षी सुद्धा हे सुरू ठेवाल अशी आशा बाळगतो. तुम्हाला सर्वांना परत धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद दादा. मी आलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतो, जर आपण या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ आपली दुचाकी आपण पार्किंग केलेली असाल, ठेवलेली असाल, तर मैदानामध्ये बरीचशी जागा अजून उपलब्ध आहे. त्या जागेमध्ये आपल्या गाड्या आणून ठेवायच्या आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अडथळा इथे येणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या वाहतुकीला होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. त्याच्यानंतर आडव्या पट्टीने खेळलेला हा चेंडू मिड विकेट बॅट्समॅनच्यावरून जातो महाराष्ट्राच्या पलीकडे षटकार. सर्वांना हवीशी वाटणारी जे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं, जे स्वप्न आपण सर्वांनी मिळून पाहिलं होतं, ते स्वप्न यावेळेस सत्यात उतरताना आपण पाहतोय. तेही निमित्त आहे धोकोडे मांडवा प्रीमियर लीगचं. कारण मित्रांनो, गतवर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर याही वर्षी या धोकोडे मांडवा प्रीमियर लीगचं इथे संघाची विचार करायचा झाला या सामन्याचा, लक्ष 11 धोकोडे विरुद्ध प्रथम नितेश पुरस्कृत धोकोडे नंबर 2 या दोन संघांच्या दरम्यान जो सामना चालू आहे, या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष प्रथम नितेश कडू या संघाने ठेवलं होतं. 57 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत जर पाहिलं या तिसऱ्या षटकामध्ये संघाचा धावफलक 19 धावा झाल्या. अतिशय दयनीय अशी अवस्था म्हणावी लागेल. तरी सुद्धा क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आणि या अनिश्चिततेच्या खेळामध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाहीये या चेंडूवर ओके फलंदाजीसाठी आलेले आहेत नवीन फलंदाज, यांना सुवर्ण संधी आहे. जर अनिल मोरे यांना सुवर्ण संधी, आरडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल षटकारांच्या हॅट्रिकसाठी. एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळचा चेंडू केवळ आणि केवळ हवेत पुसके वार करावे त्याप्रमाणे फलंदाजी होत आहे. सन्मान्य प्रेक्षकांमध्ये मी किशोरजी म्हात्रे साहेब यांना पाहतोय. आपण सन्मानपूर्वक विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. सन्माननीय किशोरजी म्हात्रे. त्याचप्रमाणे प्रेक्षकांमध्ये मी सुरेंद्रजी भगत साहेब यांना सुद्धा पाहतोय. आपण आमच्या विनंतीला सन्मान देताना आपण इथे उपस्थित झालेले आहात आणि आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं अशी आमच्या आयोजकांच्या वतीनं आपणास सन्मानपूर्वक विनंती आहे. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू